चल इथून लवकर। अहो सर, पण पूजा अजून पूर्ण झाली नाही। पड्याच्या फेऱ्या बाकी आहेत आणि ते फेरे सोडून मी नाही जाऊ शकत। पण बरं ठीक आहे, चल आपण एकत्र फेऱ्या मारू। ये इंद्रा, इंद्रा सांभाळून। जीवितस्य चिन्ता न देहस्य परिक्षयः भार्यायमान रक्षार्थं प्राणानपि ददाम्यहम्। सर, ही आपली पहिली वटपौर्णिमा। आपण आता खऱ्या अर्थाने जवळ आलो। आता आपल्यामध्ये कधीच कोणी येऊ शकत नाही। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण दोघं कायम एकमेकांसोबत राहणार आहोत। हो राणी, मी आता फक्त तुझा। मी तर माझं आयुष्य कधीच तुझ्या नावावर केलंय। साहेब, त्या काळात सावित्रीनं सत्यवानाचं प्राण परत आणलं होतं यमाकडून, आणि आज माझ्या जावई बापूंनी माझ्या लेकीला वाचवले। खरंच मी लय नशिबान आहे, लाख मोलाचा जावई मिळालाय मला। परत सगळं नेहमीप्रमाणेच घडलं, जरा सुद्धा वेगळं घडलेलं नाही। शे, असं काही संकट आले की दोघं एकमेकांसाठी कायम धावून येतात। इकडे बघ ना मुलीला। ये ना लवकर। अरे बापरे, आता याचं काही मध्येच इथे। ही मालती असताना याच्याकडे कशी जाऊ? हा काही ऐकणार नाही। कुणी बघायच्या आधी जाऊन येते। अरे विक्रम, तू इथे कशाला आलायस? बोलस, इकडे। काय चाललंय उर्मिला? काय चाललंय म्हणजे? वटपौर्णिमेची पूजा करायला आले इथे मी। मी त्याविषयी नाही बोलत आहे। तुला काय करायला सांगितलं होतं आणि तू काय करतेस? काय सांगितलं होतंस?
हे सगळं तुला आत्ता घडवून आणायची काय गरज होती? अरे मी काय केलंय मला कळेल असं बोल ना. हे बघ, हा मधमाशांचा अटॅक आत्ता घडून आणायची काय गरज होती? उर्मिला, ह्या सगळ्यांना जरा जरी संशय आला ना तर बाहेर ढकलतील आपल्याला. अरे माझ्यावर का संशय येईल? माझा काय संबंध या सगळ्याशी? हे बघ विक्रांत, हे जे घडलंय ना याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाहीये. काय हे तू नाही केलेस? मी नाही केलंय. अच्छा, म्हणजे शांत बसून आहेस, काहीच करत नाहीयेस. काहीच करत नाही म्हणजे? आता तू ठरव आयुष्यात मी काय करायचं आणि काय नाही करायचं. आता हे सगळं मी घडवून नाही आणलं असं सांगितलं तरी माझ्यावर ओरडतोयस आणि मी काहीच करत नाही म्हणून सुद्धा ओरडतोयस. काय चाललंय काय तुझं? इकडे ये उर्मिला, जे काही करायचंय ते जपून करणं, फक्त एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, आपला गोल विसरू नकोस. परदेशात जायचं की नाही आपल्याला? ऐश्वर्यात राहायचंय ना? जपान. उर्मिला प्लीज काहीतरी कर. या सगळ्यांना खूप दुःख दे. एवढ्या सुखात बघून आलेल्या 15 कोटीला काय किंमतच नाही असं वाटतंय मला. हो ना, मी तरी कुठे इथे सुखात आहे. हे प्रेग्नेन्सीचं नाटक करून करून आहे ना मला कंटाळा आलाय. आणि त्यात तुझी आई सतत माझं डोकं खात असते, बाळाविषयीचे प्रश्न विचारत असते. काय उत्तर देणार आहे तिला मी? हे बघ विक्रांत, तू काही कर आणि मला या घरातून आहे ना बाहेर आण. बघतो मी काय करायचं ते. हे बघ, आपल्याला यावेळेला खूप मोठा प्लॅन करावा लागणार आहे. हो मग कर, ह्यावेळी मोठा प्लॅन कर आणि ह्यावेळी जिंकून दाखव सुद्धा. हं? हो, आता आपण जिंकून असंच प्लॅन करतो. सोडणार नाही या महाडिक फॅमिलीला मी. हो. बरं, तू जा, मी बघतो काय करायचं ते. खरंच जावई बापू, तुम्ही अगदी वेळेवर धावून आला. मला लाखात एक जावई मिळाला. काय हो इंदिरा भाऊजी, मधमाशा तुम्हाला चावल्या तर नाहीत ना? नाही, मी ठीक आहे. हो, पण कशाला जीव धोक्यात घालायचा? तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? आणि हात पुढे कर. ते मधमाशांचे काटे रुतले असतील ते बाहेर काढावे लागतील आपल्याला. नाही नाही, राहू द्या, मी बघेन नंतर. अगं राहू द्या काय, इन्फेक्शन वाढेल. ते पटकन नाही केलं आपण तर. दाखव इकडे. तुला काय गरज होती मधमाशा तिथे आल्यानंतर पण फेरी मारायची? बाकीच्या बायका जसे बाजूला झाल्या तशी बाजूला झाली असतेस ना, नंतर घेतली असते फेरी. पण नाही, तुला ऐकायचंच नसतं काही. ते फेऱ्या मारणं एवढं इम्पॉर्टंट होतं का स्वतःच्या जीवापेक्षा? तर किती लागलंय ते. हो सर, माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाच्या होत्या त्या फेऱ्या. कारण मी ते माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मारत होते. तुम्ही सकाळी मला विचारलं होतं ना की माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. हे उत्तर होतं त्याचं. सर, मी तुमच्यासाठी माझा जीव सुद्धा धोक्यात घालू शकते. माहिती आहे मला. राणीला त्रास व्हावा, तिचे फेरे पूर्ण होऊ नये म्हणून हा प्लॅन केला होता. होतं उलटच. बाय द वे, साडीत खूप छान दिसतेस. थँक्यू. पण मी छान का दिसते माहितीये का तुम्हाला? का? कारण तुम्ही मदत केलीत ना मला साडी नेसायला. तू शुअर आहेस ना? तुला नक्की पेन होत नाहीये ना? नाही नाही, ठीक आहे. अहो, तुम्ही ही घोंगडी पांघरलीत म्हणून जास्त माशा नाही चावल्या. माझं सत्यवान अगदी वेळेवर आलाय मला वाचवायला.
बरं चला इंद्रा निघायचं का आता घरी जायला? हो निघूया. चला चल बाय. आबा आजी हा. या लवकर. आलो. ये रे अजित. आले काय? आल्या आल्या. या वेलकम 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 वेलकम. बापरे हे काय नवीन आता? काय झालं म्हणजे तुमचं स्वागत करतोय. हे असं? या माडिकांच्या घरात तुमचं स्वागत आहे. या वेलकम. या वेलकम वेलकम वेलकम. आणि चला डायरेक्ट स्वयंपाकघरात. डायरेक्ट स्वयंपाकघरात? हो, म्हणजे हे काय? ठेवू देत आम्हाला आधी. बर ठेवा. हे काय काय चाललंय एवढे सगळं काय आहे? तुमच्या आवडीचे पदार्थ. हे एवढे? हो. तुम्हाला पनीर मक्खनवाला आवडतं ना, खास बनवलं तुमच्याकरता. तुझ्यासाठी तुझी फेवरेट कारल्याची भाजी. तुम्हाला गाजर हलवा आवडतो ना, पण तोही आहे. हा बघा. आणि हो फक्त कारल्याची भाजी नाही हा, तुझ्यासाठी तुझी फेवरेट मिक्स व्हेज पण बनवली आहे. बनवलंय म्हणजे कोणी बनवलंय? मी आणि इंद्राणी. काय खरंच? हो. आबा सर, तुम्हाला हे सगळं बनवायची काय गरज होती? आम्ही येऊन बनवलं असतं ना. काय तुम्ही? अरे असं कसं, तुम्ही एवढं काय काय करताय आमच्यासाठी, वटपौर्णिमेसाठी उपवास वगैरे करताय, मग आम्ही पण विचार केला तुमची वटपौर्णिमा थोडीशी स्पेशल बनवूया म्हणून हे केलं सगळं. राणी इंद्रा बरोबर बोलतोय. कसं आहे, तुम्ही बायका आमच्यासाठी स्वयंपाक करतात रोज, घरातली सगळी कामं करता, आमच्याकरता उपास तापास करता, 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून वटसावित्रीचं व्रत करता. आणि आम्ही काय करतो, तुम्हाला गृहीत धरतो. म्हणून म्हटलं काहीतरी तुमच्याकरता खास करावं, वेगळं करावं. तुम्ही जे काही आमच्याकरता करता त्याची एक परतफेड, कृतज्ञता म्हणून आम्ही हे सगळं केलंय. म्हणून मी आणि आबांनी तुमच्यासाठी स्पेशल जेवण बनवलंय. इंद्रा, तू जेवण बनवू शकतोस यावर माझा विश्वास आहे, पण यांनी बनवलंय असं मला वाटत नाही. अहो कमाल करताय मालती तुम्ही. अहो खरंच मी बनवलंय. तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का? हवं तर तुम्ही रत्नामणींना विचारा. वहिनी, अगं खरंच मी किती वेळा म्हटलं मी करते, पण ह्या दोघांनी मला कशालाही हात लावू दिला नाही. अगदी सगळं जेवण त्या दोघांनीच बनवलंय. आयडिया आहे सांगतो. तर राणी आणि मालती उन्हातनं परत येणार घरी, आपण त्यांच्याकरता सरबत बनवूया. आबा सरबताने काय होईल, फक्त तहान भागेल. मला काय वाटतं आपण ना त्यांच्या आवडीचं काहीतरी जेवण बनवूया. ते आयडिया चांगली आहे तुझी. तुला काय वाटतं अजित? मला पण आवडली आयडिया. काकी आणि वहिनी खूप खुश होतील त्यांच्याकरता जेवण बनवलेलं बघून. चला मग त्यांना आज आपण खुश करूया. पण आबा तुम्हाला आईची एखादी फेवरेट डिश वगैरे माहिती आहे का? अरे हे तुझ्या आईला काय आवडतं हे मला माहित नसणार. तिला पनीर मक्खनवाला आवडतं. आणि आणखी एखादी फेवरेट डिश वगैरे तिची? गाजर हलवा. तुझ्या आईला गाजर हलवा खूप आवडतो.
परफेक्ट. मग आपण पनीरची भाजी आणि गाजरचा हलवा या 2 डिशेस बनवूया. चालतंय. चला. अरे एक मिनिट. अरे मालतीचं झालं, राणीचं काय? राणीचं काय म्हणजे? अरे आपण काय फक्त मालतीच्या आवडीचे पदार्थ करणार आहोत का? राणीच्या आवडीचं काय? तिला काय आवडतं? आबा, राणीला सोयाबीनची भाजी, कारल्याची भाजी आणि फ्लावर वाटाणा या 3 डिशेस फेवरेट आहेत तिची. आपण हे सगळे पदार्थ बनवूया. काय रे अजित, तू आम्हाला मदत करशील ना? हो बाबा, मी तयार आहे. चला कामाला लागा. चला. या अजित, मला पटकन एक ते पातेलं दे. हो, लगेच देतो. हे घ्या. अरे काय करतोस? आपल्याला जेवण बनवायचंय, भांडे नाही चेपायचे आहेत. आणि अशी आपण भांडी चेपायला लागलो ना तर तुझी आई रत्नावहिनी आपल्याला चोपून काढेल. हो. ठीक आहे, आलीच. अगं बाई, अजित, इंद्रा, भाऊजी, तुम्ही इथं काय करताय? हे काही नाही, आम्ही ते आई आणि राणीसाठी जेवण बनवत होतो. हा. पण जेवण तुम्ही का बनवणार? चला तुम्ही बाहेर वा, मी बनवते. सरका. एक मिनिट वहिनी. आजच्या दिवशी तरी आम्हाला जेवण बनवू दे. काय मालती राणी आमच्याकरता रोज जेवण बनवतात, घरातली सगळी कामं करतात. आज वटपौर्णिमा आहे ना, आज एक दिवस तरी त्यांना सुट्टी मिळू दे ना. आजचा एक दिवस आम्ही जेवण बनवतो, काय हरकत आहे? माझी काहीच हरकत नाही भाऊजी. अहो, पण तुम्हाला असं अचानक कसं काय स्वयंपाक बनवता येणार आहे सांगा बरं. आणि मगाशी जशी तुम्ही भांडी पाडून घोळ केलाच की नाही, तसं आणखी काहीतरी सांडलवण कराल म्हणून म्हटलं. बरं, मी तुम्हाला फक्त मदत करू का? नाही काकी, ऐका ना. हे बघा, आज जे काही करणार आहोत ना ते सगळं आम्ही आमच्या हिमतीवर करणार आहोत. आणि आय एम शुअर आमचं प्रेम जसं जेवणात उतरेल ना, बघा जेवण एकदम टेस्टी बनेल. खात्री आहे. असं होय. बरं, बनवा तुम्ही जेवण. पण मी फक्त ना असे इथं उभा राहून फक्त बघते मी तुम्ही कसं बनवताय ते. आणि कसं आहे, तुमच्यामुळं मीही एखादा नवीन पदार्थ शिकून घेईल ना. कदाचित. हो, होऊ शकतं. आई, थांब, मी तुझ्यासाठी चेअर घेऊन आलो. तोपर्यंत मी भांडी धुतो. अरे अजित, गाजरण गेलो. आणि नुसती काय आणतोस, धुवून दे. दे रे. हा. ए अजित, तिथे बसून टाइमपास काय करतोस? तू एक काम कर, ही भाजी निवड, मी कांदा चिरतो. हा, तुला बसलेलं बघवतच नाही. आण, करतो. अगं बाई, आबा, काय? कापलं अहो, का? सावकाश आबा. हाय का, मी म्हटलं होतं ना तुम्हाला नाही जमणार. तुम्ही सरका बरं बाजूला. मी करते बाई स्वयंपाक, नाही तर आणखी काहीतरी घोळ घालून ठेवा. सरका तुम्ही. हो पण काकी, असं काय करता? घोळ घालतच तर माणूस शिकतो ना. दादा बरोबर बोलतोय आई. अरे, पण तुमच्या घोळाच्या नादात मीठ जास्त पडलं तर सगळं जेवण बिघडेल. ते दुरुस्त नाही करता येणार. आणि मी मगाचपासून बघते बरं का, एखादी गोष्ट सोडली ना तर बरंचसं काही तुम्ही चुकीचंच करताय. इंद्रा, कांदा सालीसकट चिरलायस तू. आणि अजित, हे काय, सगळी पिवळी पानं घेतलीस तू. आणि भाऊजी, तुम्ही सुद्धा गाजर ना खूप मोठं मोठं किसलंय. ते अगदी बारीक किसायचं असतं हलव्यासाठी, कळलं? आणि आता मला सांगा, असं अर्धवट शिजलेलं खारट असं जेवण तुम्ही मालती आणि राणीला खायला देणार आहे का? खातील का त्या? इंद्रा, वहिनी बरोबर बोलते. आपल्याला जर हे जेवण खाण्यायोग्य करायचं असेल ना तर वहिनींची मदत घ्यावी लागेल. नाही ठीक आहे ना, मग काकी तुम्ही काय करत, तुम्ही इन्स्ट्रक्शन्स द्या, तुमच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही फॉलो करतो आणि बनवतो जेवण. तुम्ही कुठल्याही कामाला हात लावणार नाही आता. वहिनी, आता इंद्रा बरोबर बोलतोय. हा, बरं बाबा, ठीक आहे.
मला ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच वाटतंय, पण आता तुम्ही पण सांगितलेत तर माझा विश्वास बसलाय, माझी खात्री पटली आहे. आणि खरं सांगू ते सगळं बघून ना मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. सर थँक्यू. तुम्ही स्वतःच्या हाताने आमच्या सगळ्यांसाठी हे जेवण बनवलं. तुमच्यासारखा बायकांचे कष्ट, त्यांची कामं समजून घेणारा नवरा मिळाला ना तर नवरा बायकोत कधीच भांडणं होणार नाही. कर कर आत्ताच काय ते कौतुक करून घे राणी. आणखी कौतुक करायला इंद्रा जास्त दिवस तुझ्या सोबत असणार नाही.